पुढची बातमी रायगडाहून। किल्ले रायगडावर संभाजी भिडेंच्या धारातीर्थ यात्रेची आज सांगता झाली। या कार्यक्रमाला भिडे गुरुजींच्या हजारो समर्थकांनी हजेरी लावली। यावेळी भिडे गुरुजींनी यात्रेकरूंना संबोधित केलं। गोहत्या प्रकरण, मद्यपानाच्या आहारी जाणारी तरुणाई अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं। दरम्यान यंदा 15 ऑगस्टला प्रत्येक गावातून पदयात्रा काढण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी गेल्या 4 दिवसांपासून किल्ले रायगडमध्ये धारातीर्थ त्यांची गडकोट ही मोहीम आहे ती पार पडतायत। आज या 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संभाजी भिडे गुरुजी आपल्या लाखो धारकरी यात्रेसमवेत आज किल्ले रायगडावर पोहोचलेले आहेत। आपण बघितलं तर संपूर्ण किल्ले रायगडावरचा हा होळीचा माला आहे तो भरून गेलेला आहे। लाखो धारकरी देशभरातनं संभाजी भिडे गुरुजींचे हे जे विचार आहेत ते ऐकण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण किल्ले रायगड हा दुमदुमून गेलेला आहे। भिडे गुरुजी नक्की काय संबोधित करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आणि हा संपूर्ण गड जो किल्ले रायगड आहे तो या धारकऱ्यांनी भरभरून गेलेला पाहायला मिळतोय। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।